केळकर साहेब. अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून कोयना पुनर्वसनचे जे कोयना प्रकल्पग्रस्त होते त्यांचं जे पुनर्वसन झालं ते कालपासून निरनिराळ्या ठिकाणी म्हणजे ठाणे, सातारा अशा दोन्ही जिल्ह्यामध्ये लाक्षणिक उपोषणासाठी बसले. अध्यक्ष महोदय, भिवंडी तालुक्यातील करंजवडे या गावाला गेल्या 50 वर्षापासून महसूल दर्जा दिला नाहीये आणि या कारणासाठी ही सगळी मंडळी जी आहे ती त्या ठिकाणी बसली आहे. सुपेगाव ग्रुप ग्रामपंचायत भिवंडी यामध्ये येणारे हे गाव असून हे गाव वसाहत म्हणूनच राहत आहे. शासनाची घरपट्टी भरली जाते, पाणीपट्टी आणि इतर करी भरत असून या गावाला अजून महसूल दर्जा मिळालेला नाही. त्याने अनेक प्रकारे पाठपुरावा केला, बैठका झाल्या आणि त्याच्यामुळे कालपासून ही मंडळी जी आहे ती या तिन्ही ठिकाणी रायगड, ठाणे आणि सातारा या ठिकाणी त्या ठिकाणी लाक्षणिक उपोषणासाठी बसले. मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो की तातडीने आपण या प्रकल्पग्रस्त जे पुनर्वसित झालेले प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या या मागणीकडे लक्ष द्यावं आणि तातडीने त्यांची मागणी जी आहे ती मान्य करावी. धन्यवाद.